नमस्कार मित्रांनो, इतिहासाची पुनरावृत्ती होताना बघणं कधी कधी आल्हाददायक असतं, कधी कधी क्लेशदायकही असतं. अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून तिकडचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना किडनॅप करून पळवून आणल्यानंतर युरोपीय महासंघाच्या देशांनी ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या ते बघून हसावं का रडावं कळेनासं झालं. कारण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर या लोकांनी आकाश पाताळ एक केलं होतं, पण व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर मात्र त्यांनी ट्रम्प यांच्या कारवाईला पाठिंबा दिला, की एका प्रकारे व्हेनेझुएलामध्ये अतिशय दुष्ट आणि हुकुमशाही पद्धतीचं सरकार कार्यरत होतं. व्हेनेझुएलातल्या लोकांना त्याच्यामुळे खूप त्रास होता. लोकशाही पद्धतीच्या निवडणुका तिकडे गुंडाळून टाकल्या होत्या आणि त्यामुळे तिथे झालेल्या बदलाचं स्वागत करण्यात आलं. परंतु हे करताना दोन्ही बाजूंनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान राखावा वगैरे वगैरे अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. त्यांची अपेक्षा होती की व्हेनेझुएलात सत्तांतर केल्यानंतर अमेरिका तिथे आपल्या मर्जीचं सरकार म्हणजे लोकशाही पद्धतीचं सरकार बसवेल. मारिया कोरिना मचाडो यांना अध्यक्षपदी किंवा त्यांचे जे सहकारी ज्यांनी निवडणूक लढवली होती त्यांना तिथे सत्तेवर बसवेल. पण प्रत्यक्षात याच निकोलस मादुरो सरकारमध्ये उपराष्ट्रपती असलेल्या डेल्सी रॉड्रिग्स तिथे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या सरकारसोबत काम करण्याची ट्रम्प यांनी तयारी दाखवली. म्हणजे एका प्रकारे हुकुमशाही वगैरे असली तरी काही फरक पडत नाही, जोपर्यंत तुम्ही अमेरिकेला तेल विकत आहात तोपर्यंत आम्हाला लेना ना देना. आता हे झाल्यानंतर युरोपीय देश सगळे एकत्र आले. पॅरिसला आत्ताच परिषद पार पडली आणि त्या परिषदेवर अचानक बॉम्ब पडला. बॉम्ब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं की व्हेनेझुएलानंतर ग्रीनलँडही अशाच प्रकारे सक्तीने ताब्यात घेण्याचा विचार अमेरिका करत आहे. आणि हे ऐकल्यावर युरोपीय देशांची इतकी तंतरली की त्यांनी घाईघाईत या परिषदेच्या पूर्वी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आणि ग्रीनलँडच्या मुद्द्यावर आम्ही डेन्मार्कच्या सोबत आहोत, ग्रीनलँडच्या लोकांच्या सोबत आहोत. म्हणजे पॅरिस परिषद कशासाठी होती तर अमेरिकेला मदत म्हणून युक्रेनमध्ये शांतता करार झाल्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्स तिथे सैन्य तैनात करतील, म्हणजे अमेरिकेवर त्याचं ओझं टाकणार नाहीत. म्हणजे जी ट्रम्प यांची तक्रार होती की अमेरिकेचं सैन्य किती ठिकाणी लढणार, तर त्यात आम्ही देखील हातभार लावणार आहोत हे दाखवायला ही परिषद आयोजित केली होती. यात युरोपीय देशांचे जसे नेते होते तसे त्याच्यात ट्रम्प यांचे जावई बापू जारेड कुशनर आणि त्यांचे बिझनेस पार्टनर आणि त्यांचे विशेष दूत म्हणून स्टीव्ह विटकॉफ हे देखील सहभागी झाले होते. आणि म्हणजे एकाच ठिकाणी त्यांना खुशही करण्यात आलं की बघा आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत, युरोपचं संरक्षण युरोप करू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर दुसरीकडे ग्रीनलँडच्या मुद्द्यावर मात्र आम्ही डेन्मार्क सोबत आहोत. म्हणजे तळ्यात मळ्यात यांचे गुरु शरद पवार आहेत की नाही माहिती नाही, पण दोन्ही दगडांवर पाय ठेवून कसं चालावं हे बहुतेक युरोपीय महासंघ शरद पवारांकडनं शिकले असावे. अशाच प्रकारे दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालायचा प्रयत्न ते करत होते. मला हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आत्ता 6 महिन्यापूर्वीच मी डेन्मार्कला गेलो होतो आणि डेन्मार्कच्या उत्तर किनाऱ्यावर म्हणजे त्याच्या थोडंसं दूर एक ट्यूब म्हणून जागा आहे, तिथे समुद्र किनाऱ्यावर उभं राहिलात की तुमच्या डावीकडे ग्रीनलँड आहे आणि उजवीकडे नॉर्वे वगैरे असं. अर्थात ग्रीनलँड असा डोळ्याला दिसेल एवढ्या जवळ नाही, बराच लांब आहे. पण या ग्रीनलँडची कहाणी या निमित्ताने आठवली ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. ग्रीनलँड तसं बघायला गेलं तर एक खूप प्रचंड मोठं बेट आहे उत्तर समुद्रात आणि अटलांटिक याच्यामध्ये, आणि त्यातला बराचसा भाग वर्षभर बर्फाच्छादित असतो. 1867 साली, हे बघा किती वर्ष झाली, 150 वर्ष होऊन गेली, साधारणतः 150 वर्ष झाली. 1867 साली जेव्हा अमेरिकेने रशियाकडनं अलास्का विकत घेतलं तेव्हा
डेन्मार्ककडनं ग्रीनलँडही विकत घ्यायचा प्रस्ताव ठेवला होता. माझ्या मनात प्रश्न तेव्हाही आला की डेन्मार्क एवढासा देश आहे, जेमतेम 500 किलोमीटर लांबी रुंदीचा देश आहे, आणि ग्रीनलँड तर एवढं मोठं आहे, मग डेन्मार्ककडे ग्रीनलँड आला कसा? आणि तशा सीमाही डेन्मार्क नंतर ब्रिटन आहे, ब्रिटन नंतर एका प्रकारे ग्रीनलँड आहे, असं काही खूप जवळ नाहीये. तर याचं उत्तर असं आहे की एकेकाळी आज डेन्मार्क छोटा असला तरी एकेकाळी डेन्मार्क हे अतिशय विशाल साम्राज्य होतं. त्यामध्ये आइसलँड, ग्रीनलँड, नॉर्वे, काही कॅरिबियन बेटं म्हणजे वेस्ट इंडिज, आफ्रिकेत घाना, आणि अगदी भारतातही त्यांच्या काही कॉलनीज, वसाहती होत्या, व्यापारी वसाहती होत्या. पण कालांतराने हे साम्राज्य संपुष्टात आलं. स्वीडननी जिंकलं, इतरांनी, जर्मन पुढे आले. दुसऱ्या महायुद्धात डेन्मार्क 6 तासात पराभव पत्करला, शरणागती पत्करली. आणि तेव्हा असं झालं की म्हणजे 1867 साली अमेरिकेने प्रस्ताव दिला होता की ग्रीनलँड आम्हाला द्या, विकत द्या. तेव्हा डेन्मार्क नाही म्हटलं होतं. अमेरिकेनेही तो निर्णय मान्य केला होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या नाझी सेनानी जेव्हा डेन्मार्कवर आक्रमण केलं तेव्हा 6 तासात डेन्मार्कनी शरणागती पत्करली. आणि त्याच्यानंतर मग ग्रीनलँडचा प्रश्न निर्माण झाला, कारण ग्रीनलँड बरंच लांब आहे. आणि ग्रीनलँडमध्ये जे डेन्मार्कचे अधिकारी तैनात होते त्यांना लक्षात आलं की आपल्या देशाने तर शरणागती पत्करले, पण हे ग्रीनलँड नाझी जर्मनीच्या ताब्यात जाता कामा नये, म्हणून त्यांनी अमेरिकेला विनंती केली. ही घटना घडली 9 एप्रिल 1940. अमेरिकेने डेन्मार्कवर हल्ला केला, डेन्मार्कने शरणागती पत्करली. डेन्मार्कने अमेरिकेकडे मदत मागितल्यावर 1941 साली अमेरिकेने डेन्मार्कच्या विनंतीवरून, त्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून ग्रीनलँडमध्ये स्वतःचा हवाई तळ तयार केला. जर्मनी काही ग्रीनलँड जिंकू शकली नाही. दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात होतं, कारण डेन्मार्क जर्मनीच्या ताब्यात होता. आणि त्यामुळे करारानुसार 1951 साली अमेरिकेने ग्रीनलँड डेन्मार्कला परत दिलं. 1953 साली डेन्मार्कनी ग्रीनलँडला स्वतंत्र काउंटीचा दर्जा दिला, तर 1979 साली त्याला स्वायत्तता दिली की तुमचा कारभार तुम्ही करू शकता, तुम्ही डेन्मार्कचा भाग आहात, पण सगळं बऱ्यापैकी तुम्हाला तुमचे निर्णय, तुमचं काम तुम्ही करू शकता. पण अमेरिकेची धावपट्टी हवाई तळ मात्र तिथे राहिला. म्हणजे एका प्रकारे डेन्मार्कच्या ताब्यात असलेल्या ग्रीनलँडमध्ये संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेकडे राहिली. याच आधारावर ट्रम्प यांनी आता दोषा लावलेला आहे की डेन्मार्ककडनं ग्रीनलँड आम्हाला मिळालं पाहिजे, आम्ही ते विकत घेऊ, आणि जर विकत देणार नसाल तर तिथे जाऊन आम्ही तिथल्या लोकांवर प्रभाव टाकू, कारण जेमतेम लोकसंख्या अतिशय एका छोट्या शहरा एवढी पण लोकसंख्या नाही आहे त्यांची. पण तिथेही झालेल्या सार्वमतामध्ये डेन्मार्कच्या बाजूने आपण राहणार आहोत हे ग्रीनलँडच्या लोकांनी सांगितलं. आणि त्यामुळे अमेरिकेचं तिथेही चाललं नाही. लोकांना आठवतं की ट्रम्प काय नुसते बोलतात, जो बोलतात ते करणार काय, बोलेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय. पण व्हेनेझुएलात अशा प्रकारे अध्यक्षांनाच पळवून आणल्यानंतर आणि 2.5 कोटीच्या देशामध्ये केल्यावर 50-60 लाख लोकसंख्या असलेल्या डेन्मार्कमध्ये अशा प्रकारची गोष्ट करणं आणि ग्रीनलँड ताब्यात घेणं अमेरिकेसाठी फार अवघड नाही आहे. आणि ट्रम्प त्याबद्दल बोलायला लागले. ते बोलायला लागल्याबद्दल डेन्मार्कची तंतरली. आणि आता युरोपीय देशही डेन्मार्कच्या पाठी, तुम लढो हम तुम्हारे साथ है. पण उद्या अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेतलं तर युरोपीय देश काहीही करणार नाहीत, काहीही करणार नाहीत, नुसती शरणागती पत्करतील. तीच गोष्ट युक्रेनच्या बाबतीत आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण हे माझं जे पुस्तक आता 15 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालं, हा सगळा इतिहास त्याच्यात सांगितलेला, या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. आणि तीच गोष्ट पोलंडच्या बाबतीत जे झालं ते बघून आपल्याला या इतिहासातून शिकण्याची गरज आहे, कारण तेच युक्रेनच्या बाबतीत होईल याची मला खात्री आहे. पोलंडलाही ब्रिटन आणि फ्रान्सनी अशाच प्रकारे सांगितलं होतं की तुम लढो हम तुम्हारे साथ है. नाझी जर्मनीनी जर तुमच्यावर हल्ला केला तर आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ, तुम्ही घाबरू नका. म्हणजे आपण जो इतिहास शिकतो शाळेच्या पुस्तकांमध्ये त्याच्यात असं आहे की 1 सप्टेंबर 1939ला हिटलरनी पोलंडवर हल्ला केल्यावर ब्रिटन आणि फ्रान्सनी या युद्धात उडी घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली 1 सप्टेंबर 1939. पण मग नंतर ब्रिटन आणि फ्रान्सनी युद्धात उडी घेऊन काय केलं हे काही कळतच नाही.
मग आपल्या वाचनात येतं कशा प्रकारे मॅजिनो तटबंदी कोसळली आणि मग डंकर्कची माघार. म्हणजे यांनी बॅटिंगला आल्यावर किती रन काढले हे कोणाला माहीतच नाही, कारण यांनी युद्धात उडी घेतली आणि फक्त स्वतःची पाठ दाखवली. आणि याच गोष्टीचा पोलंडच्या मनात अजूनही संताप आहे. म्हणजे आपण इतिहास शिकतो, पोलंडच्या बचावासाठी ब्रिटन आणि फ्रान्सनी युद्धात उडी घेतली. पण पोलंडचा इतिहास जर तुम्ही वाचला तर त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही गद्दारी केलीत, तुम्ही आम्हाला चढवलं की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही युद्धात उडी मारली पण पाठ दाखवून पळून गेलात. मधल्यामध्ये पोलंड संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला. केवळ 18 दिवसात राजधानी वॉर्शॉ पडली आणि मग जर्मनीनी रशियाशी अनाक्रमणाचा करार करून की अर्धा पोलंड तुम्ही घ्या, अर्धा आम्ही घेतो, मॅटर फिनिश. आणि तीच गोष्ट युक्रेनलाही माहिती असायला हवी. ब्रिटन आणि फ्रान्सची सैन्य क्षमता 2-2 लाख पण नाही, दोघांकडे सैन्याची संख्या 2 लाखही नाहीये. आणि त्यामुळे उद्या जेव्हा केव्हा शांतता करार होईल तेव्हा हे सैन्य पाठवतील, तेव्हा 5,000-7,000 अशी तुकडी पाठवतील. रशियाचं किती नुकसान झालंय, किती सैन्य मारलं गेलंय हा विषयच नाहीये. पण रशियाकडे लोक पाठवायला ते कुठूनही पैदा करतात ना, उत्तर कोरियातनं आणतात, या सगळ्या ज्या तारतार बिरतार जे सगळ्या मुस्लिम भाग आहे रशियाचा खालती तिकडनं लोक आणतात, कदाचित आफ्रिकेकडनं आणत असतील. पण रशिया सैनिकांना तयार करतं. ब्रिटन आणि फ्रान्स लढू शकणार नाहीत. त्यांचे जे शांतताप्रिय तिथे मोठ्या संख्येने झालेत. जेव्हा देशासाठी लढायची वेळ येईल तेव्हा हे लढायला जाणार नाहीत, गोऱ्या लोकांनाच लढायला जावं लागेल. आज या सगळ्या गोष्टी 80 वर्षांनी 85 वर्षांनी पुन्हा तशाच्या तशा घडत आहेत. ते बघून फिर तेरी कहाणी याद आ गई. पण ग्रीनलँडच्यामुळे युरोपीय देशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं की ट्रम्पनी ग्रीनलँड घेतलं तर काय करणार, अमेरिकेविरुद्ध लढणार. ग्रीनलँडही नेटोचा भाग आहे, डेन्मार्कही नेटोचा भाग आहे, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नेटो आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट भारतानेही लक्षात घेण्यासारखी आहे, स्वतःची ताकद स्वतःच कमवायला हवी. हा मदतीला येईल, तो मदतीला येईल, या आशेवर राहता कामा नये. ज्याची काठी त्याची सत्ता, त्याची म्हैस, म्हणजे जिसकी लठ उसकी भैंस असं म्हणू शकतो. पण त्यामुळे आत्मनिर्भरता, स्वतःकडे बळ असणं आणि गरज लागेल तेव्हा त्या बळाचा वापर करणं, या तिन्ही गोष्टी भारताला साध्य करण्याची आवश्यकता आहे. ती आपण करू. आपण ते केलेलं आहे. पण आता ते विश्वगुरू वगैरे ते सगळं आहे नाटक, ते दूर ठेवा आणि स्वतःचा स्वार्थ दूसरों की जय से पहिले खुद विजय करे, हे अंगी बाणवण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.